महाराष्ट्राच्या राजकारणात आता खूप काही वेगळं घडणार असं दिसतंय। मित्र हो, नमस्कार। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या हालचाली, चर्चा म्हणा हवं तर, हे सगळं सुरू झालं आणि महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू वेगळे झाल्यामुळं या दोघांच्याही राजकारणाचं मोठं नुकसान झालं। महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं नुकसान तर अपरिमित झालं आहे आणि त्याचा फायदा नको त्या प्रवृत्तीने घेतला। या दोन्ही बंधूंना जर खरोखरच मराठी माणसाची चिंता असेल तर ते नक्कीच एकत्र येतील। नाही आले ते एकत्र तर आपण जे काही समजायचं ते आता तरी समजून घ्यायला हरकत नाही। राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना साद घातली आणि उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला। ही एक चांगली गोष्ट घडू लागलेली असतानाच बघा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतले काही विद्वान उगा कुठले तरी जुने विषय उकरून काहीतरी खोडा घालू लागलेले आहेत। पण शेवटी या दोन बंधूंनी ठरवल्यावर हे लल्लू पंजू काय करणार? या दोघा बंधूंना कुणीही रोखू शकणार नाही। महाराष्ट्राच्या राजकारणात आता खूप काही वेगळं घडणार असं दिसतंय। उद्धव आणि राज यांच्या एकत्र येण्यावर अनेकांच्या पोटात दुखणार हे काही वेगळं सांगायची आवश्यकता नाही। अहो, कालपासून बऱ्याच मंडळीनं ओवा खाऊन खाऊन आता पुन्हा त्यांना वेगळा त्रास सुरू झाला असेल। त्यामुळे बघा, भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटातील नेत्यांच्या तशा प्रतिक्रिया देखील समोर आलेल्या आहेत। अहो, साहजिक आहे, महायुतीसाठी हा मोठा धक्का ठरणार आहे ना। ठाकरे बंधूंची चर्चा कालपासून सुरू असतानाच आता शरद पवार आणि अजित पवार यांनीही एकत्र यावं ही चर्चा देखील सुरू झाली। तसं पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून काका पुतणे एकत्र येणार अशा चर्चा तर सुरू आहेत। आमदार रोहित पवार यांच्या समर्थकांनी अजितदादा यांच्या स्वागताचे बॅनरही लावले, त्यावर केवढी चर्चा झाली आणि रोहित पवार यांनी या बॅनर लावणाऱ्या समर्थकांना पाठिंबाही दिला। आता अजितदादा तुम्हीही परत फिरा असा पण अप्रत्यक्ष संदेश रोहित पवारांनी दिला। उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर त्यांनी एक ट्विट केलं बघा। त्यात रोहित पवार काय म्हणाले बघा, ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर तो मराठी माणसासाठी सुवर्ण क्षण असेल। ठाकरेच नव्हे तर सर्व कुटुंबांनी महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी एकत्र यावं असं म्हणत रोहित पवार यांनी अजित पवारांना साद घातली आहे। आता अजित पवार यावर काय प्रतिक्रिया देणार ते पाहावं लागणार। खरं तर त्यांची प्रतिक्रिया तशी म्हणजे गोलमालच असणार हेही तितकंच खरं। रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडियावरील या पोस्टमध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार आणि अजित पवार यांनाही टॅग केलेलं आहे। मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱ्या महाराष्ट्रद्रोही शक्ती विरोधात ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर मराठी मनासाठी हा सुवर्ण क्षण असेल। फक्त ठाकरे कुटुंबानंच नाही तर सर्व कुटुंबानं महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवं आणि यात महाराष्ट्र हित असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय। आपण हे होईल का? आणि झालं तर एवढ्याच होईल का? ठाकरे बंधू दोघे स्वतंत्र आहेत हो, पण तसा अजित पवारांचं नाही ना। अजित पवार यांची तशी इच्छा असली तरी किंवा इच्छा झाली तरी ईडीकडे प्रलंबित असलेली प्रकरणं अजित पवारांना काही हालचाल करू देतील का? खरं तर हा मोठा प्रश्न आहेच ना हो। मग अजित पवार यांचे पाय परत कसे फिरणार? बरोबर ना मित्रांनो? तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा। आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।